शिक्षण हक्क कायदा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेकरता 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून पालकांना 31 मार्चपर्यंत आरटी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातून 25 मार्चपर्यंत 24,223 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आरटीई कायद्यात यंदाच्या वर्षी 3 किलोमीटरऐवजी 1 किलोमीटर अंतराच्या आतील शाळा निवडाव्या अशी नवीन नियमावली घालण्यात आली आहे. या नव्या नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरटीई प्रक्रियेपासून वंचित राहावं लागत होतं, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचण निर्माण होत होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची 1 किलोमीटरची अट शिथिल करून पालकांना घरापासून 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत अंतरातील शाळा निवडता येत असून त्यामुळे पालकांना शाळांचे अधिक पर्याय उपलब्ध झालेत. ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरले होते त्यांना अर्ज दुरुस्तीसाठी आणि जे विद्यार्थी 1 किलोमीटर अंतराच्या नियमावलीमुळे आरटीईपासून वंचित राहत होते अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आता अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप आपल्या पाल्याचे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे.